Good afternoon, everyone. It's an honor to introduce Sri Pratik Datrak, who has dedicated himself to various social causes, whose journey reflects a balance of academic achievement, professional expertise, and dedication to community service. Sir, with a multidisciplinary background, has received degrees in MCOM, CA, CS, and LLB. He has secured All India ninth rank in CA examination. After gaining corporate experience at Bharat Petroleum Corporation Limited, he started his own finance and tax consultancy, helping businesses navigate complex financial landscapes. Since 2018, Dhatrax has devoted himself full time to social work. He is now positioned at premier educational institutions in India, ensuring quality education and guidance for future generations. Sir, I request you to share your valuable perspectives on constitutional values. ठीक. हां? ठीक. सन्माननीय आधीचे सर्व स्पीकर्स, ॲडव्होकेट कुंभकोणी सर यांचं सुंदर मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना लाभलं. अनेका ज्वलंत आणि महत्त्वाच्या मुद्द्यावर ॲडव्होकेट वंदना चव्हाण मॅडमनी आपल्याला सगळ्यांना संबोधन केलं आणि खास करून SP कॉलेज याचं अभिनंदन केलं पाहिजे, डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्स याचं अभिनंदन केलं पाहिजे की संविधानाला 75 वर्ष ज्या वर्षी सुरू आहे असा महत्त्वाचा विषय हा विद्यार्थ्यांसमोर आपण घेऊन आलात. म्हणजे सुरुवातीच्या पथनाट्यापासनं ते आत्तापर्यंत जे झालेली संबोधने आहेत यातनं आपल्याला संवेदनशीलता आणि याचं महत्त्वसुद्धा लक्षात येतं. खरं तर ज्यावेळेस विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केलं तर बाकीच्या वक्त्यांनी काही बोलू नये असं ते पथनाट्य होतं. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांचं खरं मनापासून अभिनंदन. आणि ज्यावेळेस SK जैन सरांनी विचारलं की संविधानावरचं असं एक कॉन्फरन्स आहे त्यात तू बोल, त्यावेळेस माझ्या मनामधला जो प्रश्न मी विद्यार्थी काळात असताना होता की मी CAचं शिक्षण घेतलं, त्यानंतर लॉचं घेतलं आणि एका लेक्चरमधलं पासिंग रिमार्क होता की हे संविधान बनवताना जे संविधानामध्ये मूल्य हे केलेली आहेत ती मूल्य हे संविधान बनवताना आपले घटनाकार यांनी किती विविध देशांच्या संविधानाचा अभ्यास केला आहे आणि कशी ही युनिव्हर्सल व्हॅल्यूज, मग ती जस्टिस, लिबर्टी, इक्वॅलिटी असेल, ही कशी आपण बाहेरनं घेतली आहे. आणि मनामध्ये माझा एक प्रश्न होता की हे संविधान आपण बाहेरनं घेतलं का, इज इट अ बॉरोड कॉन्स्टिट्यूशन. आणि अनेक वर्ष माझ्यामध्ये हाच भाव होता की हे संविधान हे एक परकीय व्हॅल्यूजवर आधारित हे डॉक्युमेंट आहे का. आणि त्यातनं मग ज्यावेळेस अभ्यास, अनेक पुस्तकं, अनेक विषयांवर ह्याबद्दलचं अधिक सखोल वाचलं आणि प्रत्यक्ष कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स हे जर आपण चाळून बघितले तर आपल्या लक्षात येतं जे सुंदर पद्धतीने पथनाट्यामध्ये सादर केलं होतं की इथली या देशाची परिस्थिती इथल्या घटनाकारांना चांगली माहिती होती. सुरुवातीलाच आपण एक शेतकरी कुटुंब दाखवलं होतं की ज्याच्यावर कराचं त्यावेळेसचे जे फ्युडल सिस्टीम्स होती त्या याच्यावर कसा अत्याचार सुरू होता. आपली ग्रामीण अर्थव्यवस्था आहे याची कल्पना सुद्धा त्यावेळेस सर्वांना होती. आणि म्हणून जे आपले देशाचे शिल्पकार आहेत हे आपल्या देशाच्या परिस्थितीशी खूप जवळून यांचा सगळ्यांचा संबंध होता. त्यामुळे असं नाही की देशाची परिस्थिती माहीत नाही आणि बाहेरनं काहीतरी घेतलं आणि इथे लागू केलंय. आणि म्हणून जो आजचा विषय या सेशनमध्ये मला मांडायचा आहे तो म्हणजे आपल्या संविधानात आपले कल्चरल व्हॅल्यूज हे रिफ्लेक्ट होतात का. आणि जर ते कल्चरल व्हॅल्यूज, कल्चरल इथोस रिफ्लेक्ट होत असतील
तर ते कशा माध्यमातून रिफ्लेक्ट होत आहेत. त्यामुळे कल्चरल इथॉस इन आवर कॉन्स्टिट्यूशन असा हा विषय. कुंभकर्ण सरांनी खूप चांगल्या पद्धतीने भाषेच्या बद्दल सांगितलं होतं की नाटकी इंग्लिश भाषेमध्ये त्यांना बोलायला आवडणार नाही, पण त्यांनी ती मर्यादा सुद्धा सांगितली की आपल्या कोर्टची भाषा इंग्लिश आहे. मग आज कुठलाही वकील मराठीमध्ये हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये त्याची पेशी करू शकत नाही. जज लगेच मला स्पीक इन इंग्लिश. ट्विटरवर याचा एक व्हिडिओही झाला होता अलाहाबाद हायकोर्टमधला, की एका वकिलांनी ज्यावेळेस हिंदीमध्ये सांगितलं त्यावेळेस त्यांना 3दा थांबवून माननीय जज हे सांगतायत की तू इंग्लिशमध्ये बोल. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आपण कुठल्या सिस्टीममध्ये आहोत याचा विचार आपल्या सर्वांनी करावा. असे काही प्रश्न आपल्यासमोर मांडणार आहे. इंग्लिश भाषा ही किती जण बोलतात भारतामध्ये? तर आता बसले असल्या सरांच्या याच्यानंतर मी थोडी माहिती घेतली. तर इंग्लिश ॲज अ फर्स्ट लँग्वेज ज्यांची आहे तो पर्सेंटेज आहे 0.02. आणि इंग्लिशमध्ये फ्लुएंट आहेत, इंग्लिश बोलतात असं पूर्ण देशाचा हा पर्सेंटेज आहे 6.5%. म्हणजे 6.5% लोकांच्या याच्यावरनं आपल्या देशाची न्यायपालिका सुद्धा आधारित आहे. हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आणि म्हणून संविधानामधले ज्या गोष्टींवर चर्चा करायची आहे ती जास्त करून संविधान बनवताना ज्या गोष्टी घडल्या आहेत अशा फॅक्ट्सच्या आधारावर मला काही गोष्टी, त्यामुळे माझं वाक्य किंवा माझं इंटरप्रिटेशन कमीत कमी ठेवून त्यावेळेसची चर्चा काय झाली, त्यावेळेस काय नेमकी म्हणणं होतं संविधानकारांचं, श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांचं, त्यावेळेसच्या कॉन्स्टिट्युशनल डिबेट्समध्ये ज्या सन्माननीय नेत्यांनी सहभाग घेतला त्यांचं, याच्या आधारावर जास्तीत जास्त म्हणणं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पण फॅक्ट्स पण कसे असतात याचं एक उत्तम उदाहरण मागच्या आठवड्यात घडलं. विकिपीडिया आपल्या सगळ्यांना माहिती आहे. विकिपीडियाच्या याच्यामध्ये जी CEO होती असं कॅथरीन मायर, आता ती विकिपीडियामध्ये नाही आहे, NPR म्हणून एका फाउंडेशनमध्ये काम करते. आणि सोडल्यानंतरचं तिचं जे वाक्य होतं की दीज आर्टिकल्स, म्हणजे विकिपीडियामधल्या आर्टिकल्सबद्दल ती बोलतीये की दीज आर्टिकल्स आरंट फोकस्ड ऑन फाइंडिंग ट्रूथ्स. आपण बऱ्याच वेळेस जो आधार घेतो की विकिपीडिया बघू, गुगल बघू, हे पण किती फॅक्ट बेस्ड आहे याचं एक प्रत्यक्ष उदाहरण ज्या फाउंडेशनची ती CEO होती विकिपीडिया, तिची CEO म्हणतीये की दीज आर्टिकल्स आरंट बेस्ड फोकस्ड ऑन फाइंडिंग ट्रूथ. बऱ्याच वेळेस सहमतीने काहीतरी तयार करायचं असताना त्या सगळ्या याच्यामध्ये हे आर्टिकल्स होतात. म्हणून काही सगळे आर्टिकल्स खोटे आहेत असं माझं म्हणणं नाही. पण आपण ज्या देशामध्ये ज्या याच्यात विचारांची, खास करून अकॅडमिक्समध्ये, आपण एका अकॅडमिक इन्स्टिट्यूशनमध्ये आहोत की अनेक वर्ष अकॅडमिक इन्स्टिट्यूशन्समध्ये फॅक्ट्स आर नॉट सेक्रेट, इंटरप्रिटेशन्स आर सेक्रेट, अशा अनेक एक इकोसिस्टीमनी अभ्यासक्रम मांडला की तुमचे फॅक्ट्स कॅन व्हेरी बट इंटरप्रिटेशन्स आर सेक्रेड. आहे त्यामुळे ह्या इंटरप्रिटेशन्सला एक मान्यता देऊन कशा पद्धतीने आम्ही म्हणतो तेच खरं, अशा पद्धतीची इकोसिस्टीम आपण अनेक वर्ष JNU सारख्या विश्वविद्यालयापासून तर पुणे युनिव्हर्सिटीसारख्या याच्यात आपण बघितलेली. आणि म्हणून बऱ्याच वेळेस फॅक्ट्स काय आहेत याचा शोध हा मूळ ग्रंथांमध्ये घ्यावा असं माझं प्रामाणिक मत आहे. कुठल्याही याच्यामध्ये आपल्याला संभ्रम असेल, आजच्याही माझ्या बोलल्यानंतर आपल्याला कुठल्या वाक्यावर जर हे असेल तर आपण त्या मूळ ग्रंथाचा संदर्भ घ्यावा आणि मग याची शहानिशा करावी. आपल्या संविधानावर बोलताना ब्रिटिश हिस्टोरियन आहेत पेरी अँडरसन. हे पेरी अँडरसन काय म्हणतात की द इंडियन कॉन्स्टिट्यूशन वॉज बॉरोड, अनसुटेड फॉर इंडियन रियालिटीज. आणि विन्स्टन चर्चिल यांचं सुद्धा वाक्य आहे की हे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर तुम्ही अशा लोकांच्या हातात हा देश देतायत, या देशाचं अस्तित्व सुद्धा राहील का हे सांगता येत नाही. अशी मंडळी इथं आहे की इथं केऑस निर्माण होऊ शकतो, असं विन्स्टन चर्चिल यांचं वाक्य आहे. आणि ज्या देशाचे पंतप्रधान विन्स्टन चर्चिल होते, ज्या देशाने आपल्यावर अनेक वर्ष आपण ज्यांच्या गुलामगिरीमध्ये होतो, त्या देशापेक्षाही आज आर्थिक राज्य सत्ता आपली जास्त आहे. हे 70 वर्षामध्ये आपण अचीव्ह केलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला आपल्या लोकांवरचा विश्वास, आपल्या समाजावरचा विश्वास, आपल्या व्यवस्थेवरचा विश्वास हा नक्की ठेवावा लागेल, हा वाढवावा लागणार आहे.
याच्यामध्ये असं कुठेही नाही की बाहेर जे चांगलं नाही ते घ्यायचं नाही. आपण या देशात या संस्कृतीत आहोत जिथं ऋग्वेदामध्ये म्हणतात आनो भद्रा कृतो यंतु विश्वतः, की जे काही चांगलं आहे, जे काही नॉलेज आहे, लेट द नोबल थॉट्स कम फ्रॉम ऑल द डायरेक्शन्स. त्यामुळे नोबल काय आहे ते सगळ्या याच्यातनं, मग त्याच्यामध्ये वेस्टर्न काय इंडियन काय हे बघू नये. जे जे चांगलं आहे ते सगळं स्वीकारावं आणि त्या याच्यावर आपण पुढे चालावं. पण ऋग्वेदामधलं तो जे महत्वाचं दुसरं वाक्य आहे भद्रा, त्यातलं भद्र काय आणि अभद्र काय याचा विवेक ही आपली संस्कृती सांगते. आणि त्यामुळे काय घ्यायचंय, काय स्वीकारायचंय, काय टाकायचंय याचा विवेक असण्याची गरज आहे. त्यामुळे पाश्चिमात्य याचं सर्व अंधुकरीकरण आपण कॉपी केलं, वेस्टर्न मॉडेल्स, आणि जर तेच आपल्या देशामध्ये लागू केले तर कदाचित ते मॉडेल सक्सेसफुल होणार नाही. आणि अनेक वर्ष जे आपल्याकडे आर्थिक मॉडेल्स असतील, सामाजिक मॉडेल्स असतील, जे मॉडेल्स फेल झालेले आहेत, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण हेच राहिलेलं आहे की ती इंडियनाइज नव्हते. इथल्या ज्या समाजासाठी केलेले आहेत, ज्या परिस्थितीसाठी केलेले, त्या परिस्थितीचा अभ्यास न करता फक्त वेस्टर्न मॉडेल्स कॉपी करून आपण ते लागू केले आणि म्हणून ते फेल झालेत. आणि म्हणून यावर्षी ज्यांना नोबल इकॉनॉमिक्समध्ये मिळालं त्यांचं पुस्तक आहे वाय नेशन्स फेल, आणि तेही याच्यावर बोलतात की इंडिजिनियस मॉडेल्स नसतील तर देशाची कशी आर्थिक हे संस्था फेल होतात. याच्यातलं या रिसर्चसाठी त्यांना नोबेल मिळालेले. आणि म्हणून आपण त्या देशात जिथे नॉलेजमध्ये आपण इंडियनायझेशन, वेस्टर्नायझेशन याच्यावर विश्वास ठेवत नाही आणि जे काही ज्ञान आहे ते सगळीकडनं स्वीकारतो. आणि म्हणून जे संविधानाची मूळ प्रत पण ठेवलेली आपल्याकडे, ती मूळ प्रत आपण सगळ्यांनी आवर्जून वाचावी, ती मूळ प्रत बघावी. इंटरनेटवर सुद्धा डिजिटल संसद, डिजिटल कॉन्स्टिट्यूशनचे जी वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा ही अवेलेबल आहे. त्या संविधानाच्या पहिल्या पानावर काय आहे तर आपलं देशाचं जो सिम्बॉल, नॅशनल सिम्बॉल म्हणून आपण जो स्वीकारलेला आहे, त्या नॅशनल सिम्बॉलचं पहिल्याच पानावर याचं जे आपल्याला पहिल्या सत्रात उघडून पण दाखवलं, तो नॅशनल सिम्बॉल काय आहे, जे सारनाथला पिलर आहे, चारही बाजूंनी सिंह, पण फक्त सिंह नाहीये तर जे खाली अशोक चक्र आहे ते गतिमान प्रगतिशील विकासाचं राष्ट्राचं प्रतीक म्हणून आपण स्वीकारलंय. डाव्या बाजूला खाली घोडा आहे जो पुढे चालण्यासाठी तयार आहे, आणि उभा राहिलेला नंदी आहे जो महादेवाचं वाहन आहे. आणि मंडूकोन उपनिषद मधलं जे वाक्य आहे सत्यमेव जयते, हे वाक्य मंडूक उपनिषद मधलं आहे. हे वाक्य आपण घेतलंय सत्याचा विजय असो. तर संविधानकर्त्यांना हे माहिती नव्हतं का की हे सगळे आपल्या राष्ट्राचे, हे आपल्या कल्चरचे प्रतीक आहेत. आणि आपण ज्यावेळेस नवीन मार्गावर, नवीन याच्यात स्वातंत्र्यामध्ये जातोय त्यावेळेस आपलं सिम्बॉल काय असलं पाहिजे याचा खूप बारकाईने विचार या सगळ्यांनी केलेला आहे. आणि मग पहिल्या पानावर काय आहे तर हे आपल्या राष्ट्राचं प्रतीक, नॅशनल सिम्बॉल आपल्याला बघायला मिळतं. संविधानाचे वेगवेगळे जे भाग आहेत त्या भागांवरचे उल्लेख केला पहिल्या निवेदकांनी. नंदलाल बोस यांनी काही चित्र काढली आहेत, त्यांनी त्यांच्या टीमनी काही चित्र काढलेली आहेत जी संविधानाच्या मूळ प्रतीमध्ये त्या भागाच्या सुरुवातीला वरच्या भागावर आहेत. या चित्रांचं फक्त वर्णन जर आपण बघितलं तर कुठली चित्र घेतलेली आहेत तर मोहनजोदारो हे जे राज्य होतं, जे हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणतो आपण, त्या हरप्पन सिव्हिलायझेशनचं जे प्रतीक होतं त्याचं प्रतीक पहिल्याच भागावर संघ आणि राज्यक्षेत्र म्हणजे काय याचा उल्लेख करताना आपल्याला बघायला मिळतो. नागरिकता हा विषय, नागरिकता म्हणजे काय, नागरिकतेचे बिंदू काय, त्याच्यावर आपल्याला एक प्राचीन गुरुकुलचं, ते गुरुकुल कुठलं आहे त्याच्यावर फार स्पष्टीकरण नाही, पण कदाचित तक्षशिला, नालंदा याच्यामधलं कुठलं असेल तर त्या गुरुकुलचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. मौलिक अधिकार ज्याच्यावर आपण खूप अवेअर असतो, आपण त्याच्यावर चर्चाही करतो, पण त्या मौलिक अधिकारावर मुद्दामून प्रभू श्रीरामांचं चित्र का असेल तर त्या मौलिक अधिकाराचं मर्यादा काय आहे हे कदाचित शिकवण्यासाठी प्रभू श्रीरामांचं चित्र त्याच्यावर दिलेलं आहे. आणि म्हणून प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचं चित्र त्या याच्यावर, मौलिक अधिकाराच्या याच्यावर आपल्याला बघायला मिळतं. राज्यनीती ही कशी असली पाहिजे, याचे तत्व काय असले पाहिजे तर त्याच्यावर महाभारतामधलं जे भगवद्गीतेचा जो प्रसंग आहे की प्रभू श्रीकृष्ण अर्जुनाला समजवतायत
ते चित्र श्रीकृष्णाचं अर्जुनाला सांगताना त्या रथावरचं आपल्याला राज्यनीतीमध्ये दिसतं. संघ म्हणजे काय? व्हॉट इज युनियन? आपल्या कॉन्स्टिट्यूशन मधलं वाक्य ना, इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. ते युनियन नेमकी काय आहे, संघ म्हणजे काय, हे समजवण्यासाठी सिद्धार्थ प्रभू बुद्धांचं चित्र आपल्याला त्याच्यावर येतं. महावीर जैन यांचं चित्र आहे. मौर्य कालमधली एक संपन्नता दर्शवणारं चित्र भाग 7 मध्ये आहे. भाग 8 मध्ये संघ राज्य क्षेत्र म्हणजे युनियन आणि स्टेट्स याचं प्रशासनाचे जे पॉवर्स आहेत त्या पॉवर्स याच्यावर कुबेराचं चित्र आपल्याला बघायला मिळतं. आणि ही सगळी कल्चरल रिफ्लेक्शन जी आपल्या संविधानात आहे ही फक्त कुठली चित्र मिळाली नाही, कुठली तरी 8 चित्र टाकायची हे घ्या आणि टाका अशा याच्यावर नाहीये. तर खूप बारकाईने विचार करून कुठला विषय आहे त्या विषयाला अनुसरून आपल्या संस्कृतीमधली काय प्रतीकं आहेत त्या प्रतीकांचा विचार करून या संविधानामध्ये उल्लेख केलेला आहे. विक्रमादित्यचा दरबार, आमची नगरपालिका व्यवस्था कशी असली पाहिजे, भाग 10 मध्ये नालंदा विश्वविद्यालयाचं चित्र आहे. संघ आणि राज्य याच्यामधले संबंध, युनियन आणि स्टेट्स याचे डिव्हिजन ऑफ पॉवर्स जे आहेत भाग 11 मधले, त्याच्यातलं अश्वमेध यज्ञाचं चित्र आहे. भाग 13 मध्ये भगीरथ प्रवासानंतर जी गंगा अवतरण झाली होती त्या गंगेचं चित्र भाग 13 मध्ये आहे. छत्रपती शिवाजी महाराज गुरु गोविंद सिंग यांचं भाग 15 मधलं चित्र आपल्याला भाग 15 मध्ये बघायला मिळतं. आणि म्हणून हे सगळी फक्त चित्र याच्यावर एक अंदाज आपण लावू शकतो की संविधान बनवताना संविधान निर्मात्यांनी काय विचार केला असेल, काय चर्चा झाली असेल, काय रिफ्लेक्शन्स असतील त्यांची. तर त्याचं एक आपल्याला लक्षात यावं म्हणून फक्त या चित्रांचा उल्लेख आपल्या समोर केला. संविधानाबद्दल वेगवेगळ्या लोकांनी जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती प्रतिक्रिया फक्त आपल्या समोर इथे मांडतो. पहिले, दी स्टेट्स हॅड अ कल्चरल युनिटी विच डिस्पाइट पॉलिटिकल सेपरेशन मेड इंडिया वन लँड अँड वन नेशन. हे मुद्दामून इंग्लिशमधली वाक्य घेतली कारण भाषांतरामध्ये बऱ्याच वेळेस नुकसान होतं आणि देशाचं नुकसान जे काही झालेलं आहे आपलं ते भाषांतरामुळेच झालेलं आहे. रिलिजनला आपण धर्म केला आणि त्यामुळे रिलिजन धर्मामधला फरक नाही आपल्या लक्षात आला. आणि त्यामुळे अर्धे जे आपले प्रॉब्लेम्स आहे हे ट्रान्सलेशन स्टडीजमधले प्रॉब्लेम्स आहे असे अनेक अभ्यासकारांनी सुद्धा आता म्हटलेलं आहे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस मूळ शब्दाचं भाव अर्थ हा भाषांतर केल्यानंतर कधी कधी विसरून जाऊ शकतो किंवा पूर्णपणे येणार नाही. म्हणून आहे तसे ती कोट्स आपल्यासमोर इंग्लिशमध्ये केली. इंडिया इज अन एशियंट लँड विथ अ ग्लोरियस पास्ट. इट इज अन ओल्ड कंट्री बट अ यंग नेशन. विरोधाभास वाटेल की इट इज अन ओल्ड कंट्री बट यंग नेशन लाईक द इटर्नल स्पिरिट ऑफ इंडिया. हे पहिले 2 वाक्य आपल्याला का सांगतोय, कारण बऱ्याच वेळेस चर्चा आपल्या समोर होत असती की वी आर अ नेशन बॉर्न इन 1947, की आपल्या देशाचा जन्मच 1947 साली झालाय. आणि स्वाभाविक जो इतिहास आपण शिकतो तो भारतीय इतिहास कमी शिकून फ्रान्समध्ये काय झालं, युरोपमध्ये काय झालं, US मध्ये काय झालं, तिथले राईट्स कसे होते, मायग्रेशन कसं झालं याच्याबद्दलचा जास्त अवेअरनेस आपल्या विद्यार्थ्यांमध्ये आहे. पण भारताबद्दलचं जे ज्ञान पाहिजे त्या भारताबद्दलचं ज्ञान एका अर्थाने द्यायला आम्ही कमी पडतोय. आपल्याच पिढीला चोला साम्राज्य माहीत नसतं, आपल्याच तरुणांना अहोम साम्राज्य आसाममध्ये होतं याच्याबद्दलची माहिती नसती. आणि म्हणून त्या इकोसिस्टीम पहिल्या याच्यामध्ये जे म्हटलं ज्याच्यामध्ये आपल्याला वाटतं की वी आर नेशन इन मेकिंग अँड वी आर बॉर्न इन 1947 असं आपल्यालाही वाटायला लागतं आणि त्या आविर्भावात आपण जगतो. आणि म्हणून दोन्ही याच्यात म्हणलंय की इंडिया इज अन ओल्ड कंट्री, इट हॅड अन ग्लोरियस पास्ट. सोने की चिडिया ज्याला आपण कवी रूपात म्हणतो त्या याच्यामधलं हे वाक्य म्हटलेलं आहे. बऱ्याच याच्यामध्ये एकही वाक्य अजून येतं की आपण एक नव्हतोच, ब्रिटिशांनी आपल्याला एक केलंय, ब्रिटिशांनी आपल्याला अनुशासन शिकवलंय आणि ब्रिटिशांनी जे काही आपल्याला नीट वागायचं हे केलं ते त्यांच्या पुण्याईमुळे झालं. हे पहिलं वाक्य पुन्हा एकदा वापरा बघा. द स्टेट्स हॅड अ कल्चरल युनिटी. कदाचित पॉलिटिकल युनिटी नव्हती, सगळीकडे एक शासन एक राज्य नव्हतं. पॉलिटिकल सिस्टीम जी आजच्या काळामध्ये आहे तशी पॉलिटिकल सिस्टीम एक आधिपत्याखाली पूर्ण देश असेल, पूर्ण आपला भारत असेल
कदाचित ती स्थिती नव्हती, बट इंडिया हॅड अ कल्चरल युनिटी. एक समान धागा या पूर्ण काश्मीरपासून केरळपर्यंत या पूर्ण देशामध्ये एक समान धागा होता, आणि तो समान धागा होता कल्चरल युनिटीचा. त्या समान धागेला आपण भारतीयत्व म्हणू, इंडियननेस म्हणू, अजून कुठल्या वेगळ्या शब्दामध्ये वर्णन करता येईल. पण ती जी कल्चरल युनिटी आहे, त्या कल्चरल युनिटीमुळे हे सगळे डायव्हर्सिटी आपण सहन करू शकलो. मग डायव्हर्सिटी किती असावी? तर मराठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये 4-5 प्रकारच्या बोलल्या जातात. तरी पण आज आपण एक आहो, आणि मराठीबद्दल ज्यावेळेस अभिजात दर्जा दिला जातो त्यावेळेस सगळ्यांना अभिमान वाटतो. तो अभिजात दर्जा पुण्याच्या मराठीला दिला असं नाही, किंवा खानदेशी याला विदर्भातल्या मराठीला दिला असं नाही, तो मराठीला दिलेला आहे. ती युनिटीचा बॉन्ड सुद्धा आपल्या याच्यामध्ये आहे. असं एक युनिक सिंथेसिस भारताचं आहे की जी डायव्हर्सिटी सुद्धा सेलिब्रेट करते. का? तर त्याच्यामध्ये एक कल्चरल युनिटी आहे. It has been through so many experiences, so many shocks and uphills. Yet it has continued and endeavored and has given to the world the idea of unity in diversity. म्हणजे हजारो वर्षांचं आक्रमण झाल्यानंतर सुद्धा, हजारो वर्षांची गुलामी असल्यानंतर सुद्धा अनेक मंदिरं पाडण्यात आली, अनेक मंदिरं तोडण्यात आली. जे काही कल्चरल चिन्ह होती ते सगळी तोडण्यात आली. त्याच्यावर आक्रमणं झाली, सांस्कृतिक आक्रमणं झाली. एवढ्या सगळ्या शॉक्स आणि याच्यानंतर सुद्धा भारताकडे जगाला देण्यासारखं असं आहे, ते म्हणजे युनिटी इन डायव्हर्सिटी. ते शॉक ॲब्झॉर्बरची सिस्टीम आपल्याकडे होती, हे वाक्य या दुसऱ्या याच्यामध्ये सांगतंय. तिसरा कोट जो आहे तो मुद्दामून कोणाचे कोट हे मी आत्ता सांगत नाही, हे आपल्याला थोडं ओळखायचे आहेत. तिसरं जे कोट आहे, कॉन्स्टिट्यूशन इज मॉडर्न इन इट्स लँग्वेज. ही इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे, त्याची लँग्वेज कदाचित मॉडर्न असेल, हे शब्द कदाचित भारताला नवीन असतील, बट एन्शंट इन इट्स स्पिरिट्स. त्याच्यामधला जो भाव आहे, त्याच्यामधला जो स्पिरिट आहे, हा नवीन आहे, हा एन्शंट आहे, हा इथलाच आहे. इट मिरर्स द इथॉस ऑफ आवर सिव्हिलायझेशन दॅट हॅज ऑलवेज व्हॅल्यूड इक्वॅलिटी अँड जस्टिस ॲमिड्स डायव्हर्सिटी. तिन्ही याच्यामध्ये एक समान धागा जे आत्तापर्यंतचे वाक्य आहेत ती आहे डायव्हर्सिटी. आणि चौथं वाक्य आहे, कॉन्स्टिट्यूशन वी हॅव टुडे इज रिफ्लेक्शन ऑफ आयडियल्स दॅट हॅव बीन विथ अस फॉर सेंचुरीज. हजारो वर्षांपासून ही मूल्य आमच्याकडे आहेत, त्याचंच रिफ्लेक्शन संविधानामध्ये झालेलं आहे. इट इज नॉट अन इम्पोजिशन ऑफ फॉरेन आयडियाज बट अ कल्मिनेशन ऑफ आवर कल्चर अँड सिव्हिलायझेशन स्पिरिट. कुठून तरी पाश्चात्य देशामधनं काहीतरी घेतलंय आणि ते आमच्यावर लादलंय असं नाहीये, ते इथल्या सिव्हिलायझेशनल स्पिरिट बरोबर ब्लेंड करून त्या कॉन्सेप्ट्स राबवल्यात. द इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिप्रेझेंट्स मॉडर्न फ्रेमवर्क. हे नक्की आहे की ही मॉडर्न फ्रेमवर्क आहे. ही फ्रेमवर्क भारतामध्ये नव्हती. फॉर आवर एन्शंट व्हॅल्यूज. हे नवीन कोडिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये आपले एन्शंट व्हॅल्यूज नवीन फ्रेमवर्कमध्ये, मॉडर्न फ्रेमवर्कमध्ये फ्रेम केलेले आहेत. त्यामुळे या चारही वाक्य जर आपल्याला सांगितली, ही चारही कोट्स कोणाची असतील, तर आपल्याला काय वाटतंय? गेस करू शकाल कोणाकोणाची असू शकतात? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बरोबर, राजेंद्र प्रसाद, अजून आपल्याला असं वाटतंय की कोट यांचे असू शकतात. हा, पुणे, नेहरू. त्यामुळे चारही कोट्स जी आहेत यांची जर आपण बघितलं, पहिलं कोट होता तो श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांचा, दुसरा कोट आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू, तिसरा कोट राम मनोहर लोहिया, आणि चौथा कोट परमपूजनीय सरसंघचालक मोहनजी भागवत. हे चारही कोट मुद्दामून वेगळी का घेतली? ते चारही वेगवेगळ्या विचारधारेत नाही, पण समानतेची भाषा ही चारही करतात. कदाचित नाव सांगितलं नसतं तर आपल्याला वाटतं ही सगळी कोट कुठल्या तरी एकाच पक्षाची किंवा एकाच विचारधारेतनं आलेली आहे का. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी दलितांच्या प्रश्नासाठी संघर्ष केला, त्यांच्याही बोलण्यामध्ये की याच्यामध्ये या देशामध्ये कल्चरल युनिटी आहे. जे स्वातंत्र्य चळवळीपासून काँग्रेसशी जोडलेले आहेत असे पंडित जवाहरलाल नेहरू या देशाच्या सांस्कृतिक विरासतबद्दल अभिमान बाळगतात आणि म्हणतात की हे जुनं राष्ट्र आहे. जे समाजवादी नेते राम मनोहर लोहिया आहेत ते सुद्धा या कल्चरल युनिटीबद्दलचं अभिमान ठेवतात. आणि मोहनजी भागवत ज्यांच्यावर अनेक वेळेस ज्या संघटनेवर आरोप होतो की ते संविधानावर विश्वास ठेवत नाही, अशा यांचं सुद्धा वाक्य संविधानाबद्दलचं आणि संस्कृतीबद्दलचं काही आपल्या लक्षात येऊ शकतं.
त्यामुळे विचार वेगवेगळे असले तरी या समान याच्या धागामध्ये सगळ्यांचं फाउंडेशन एक आहे, ते म्हणजे आपल्या राष्ट्राप्रती, आपल्या संस्कृतीप्रती या सगळ्यांना जो अभिमान होता, या सगळ्यांचा जो एक जाण होती, त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन आपल्याला संविधानात बघायला मिळतं. संविधानातल्या कुठल्या अशा तरतुदी आहेत, कुठले असे शब्द आहेत की जे थोडे अधिकपणे आपण या विषयावर चर्चा केली पाहिजे. हे दोन्ही प्रिएम्बल मुद्दाहून आपल्या समोर मांडले की मूळ संविधानातलं प्रिएम्बल काय होतं आणि 42वी अमेंडमेंट 1976 इमर्जन्सी नंतरची, त्यानंतर प्रिएम्बलमध्ये काय बदल झाला. ते एकूण 3 शब्द 1976 नंतर वाढली. जो पहिलं भारताचं वर्णन होतं सोव्हरीन सेक्युलर, सोव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक, त्याच्यात अजून 2 शब्द वाढले, सोशलिस्ट आणि रिपब्लिक, सोशलिस्ट आणि सेक्युलर. आणि फ्रॅटर्निटी जिथं आहे, फ्रॅटर्निटी अमॉंग्स डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, युनिटी ऑफ नेशन आधी होतं, त्या युनिटीला जोडून अजून शब्द आला इंटिग्रिटी ऑफ नेशन, की देश सुद्धा एक राहिला पाहिजे. इंटिग्रिटी ऑफ नेशन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. हे प्रिएम्बलमध्ये आपल्याला, हे प्रिएम्बल का महत्वाचं आहे, तर हे प्रिएम्बल तुमचं आमचं प्रत्येकाचं एक सिव्हिलायझेशनल कमिटमेंट आहे. सुरुवातीला SP कॉलेज डिपार्टमेंट ऑफ पॉलिटिकल सायन्सचं प्रिएम्बल वाचलं. प्रिएम्बल जरी 10-15 विद्यार्थ्यांनी वाचलं असलं तरी जेवढे विद्यार्थी आता आपण शिकतोय, ही आपली कमिटमेंट झाली की त्या व्हॅल्यूजवर आपण चालणार आहे. शब्द आपण कदाचित उच्चारले असतील किंवा नसतील, हे संविधान बनवताना आपला जन्म झाला असेल किंवा नसेल, पण वी द पीपल ऑफ इंडिया, आपण जे भारताचे लोक आहोत, हे आम्ही मिळून ठरवलं आहे की आम्ही या पद्धतीने आमचा देश याच्याबद्दल विचार करणार आहे. आणि हे आम्ही ठरवलंय, आणि म्हणून सगळ्यात शेवटी जे वाक्य आहे, हिअर बाय वी अडॉप्ट अँड गिव्ह टू आवर सेल्फ, हे आम्ही कोणाला दुसऱ्याला देत नाहीये, कुठल्या एका पक्षाला देत नाहीये, कुठल्या पार्लमेंटला देत नाहीये, कुठल्या फक्त राज्यसत्तेसाठी देत नाही, तर आम्ही आमच्या स्वतःसाठी आम्ही ठरवलेलं ह्या व्हॅल्यूज आम्ही देतोय, ज्या संविधानामध्ये रिफ्लेक्ट होत आहेत. आणि म्हणून ही आपली सिव्हिलायझेशनल कॉन्स्टिट्युशनल कमिटमेंट आहे या व्हॅल्यूजवर चालण्याची. आणि म्हणून S. राधाकृष्णन यांचं जे वाक्य होतं संविधानाबद्दल, इंडियाज कॉन्स्टिट्यूशन मस्ट बी अ मॉरल कंपास गायडिंग अस टुवर्ड्स जस्टिस, ट्रूथ अँड रायचियसनेस. जे आपण धर्म आणि न्याय म्हणतो, त्या धर्म आणि न्याय या 2 ट्रॅकवर चालणारे हे संविधान आहे. त्या ट्रॅकवर आपण चाललो तर हे संविधान मॉरल कंपास होऊ शकते, दिशादर्शक या राष्ट्राला होऊ शकतं. अधिक चर्चा संविधानाच्या बनवताना झाली होती, कॉन्स्टिट्युशनल डिबेट्समध्ये झाली होती, ती म्हणजे देशाचं स्ट्रक्चर काय असलं पाहिजे, फ्रेमवर्क काय असलं पाहिजे, विच पॉलिटिकल सिस्टीम शुड वी अडॉप्ट, ती कशी असली पाहिजे. आणि त्या सगळ्याच्या चर्चेमध्ये एक महत्त्वाचं होतं की हे सगळं खरंय, पण आपलं नाव काय आहे, हु आर वी. आपण हिंदुस्थान आहोत, आपण भारत आहोत, आपण इंडिया आहोत, नेमके आहोत कोण आपण. आणि म्हणून त्या नावावर जो पहिलं आर्टिकल आहे, इंडिया दॅट इज भारत, त्या आर्टिकलवरची चर्चा आपण सगळ्यांनी जरूर बघावी. एक्झॉस्टिव्ह चर्चा आहे, 4 दिवस झालेली ती चर्चा आहे, आणि जवळपास 15 स्पीकर्स यांनी खूप उत्तम पद्धतीने ती विषय मांडलेले आहेत. की एखाद्याला वाटतंय हिंदुस्थान हा शब्द असला पाहिजे तर का असला पाहिजे, भारत असला पाहिजे तर का असला पाहिजे, भारत आधी ठेवायचा की इंडिया आधी ठेवायचा, अशा वेगवेगळ्या प्रकारची चर्चा त्या नावाच्या संदर्भात झाली होती. आणि त्या चर्चेमधले काही महत्त्वाचे जे वाक्य आहेत किंवा म्हणणं आहे, त्या संदर्भातलं कमलापती त्रिपाठी म्हणून उत्तर प्रदेशमधले ज्येष्ठ काँग्रेसी, ज्यांनी गांधीजींबरोबरही अनेक वर्ष काम केलं, तरुणपणामध्ये गांधीजींशी स्वातंत्र्य चळवळीत जोडले, आणि त्या संविधान सभेमधले वन ऑफ द स्टॉलवर्ड्स, ज्यांना कॉन्स्टिट्युशनल आणि लॉ ह्याचं बॅकग्राऊंड होतं, असे ते कमलापती त्रिपाठी 1980 मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष सुद्धा झाले होते. ते कमलापती त्रिपाठी त्यांच्या भाषणात म्हणतात, वेन अ कंट्री इज इन बॉन्डेज इट लुजेस इट्स सोल. ड्युरिंग इट्स स्लेव्हरी फॉर 1000 years आवर कंट्री टू लॉस्ट इट्स एव्हरीथिंग. या हजारो वर्षांच्या गुलामीमध्ये देशाचं जे काही होतं, जे त्याचा आत्मा होता, सोल आत्मा, ती आत्मा सगळं आपण गमावून बसलेलो आहे. वी हॅव लॉस्ट आवर हिस्ट्री, we have lost our prestige, we have lost our humanity,
वी हॅव लॉस्ट आवर सेल्फ रिस्पेक्ट. मी हजारो वर्षांच्या गुलामीनी काय काय गेलंय, तर आमचा इतिहास गेलाय, आमची स्वतःची प्राईड गेलेली आहे, आमचं प्रेस्टिज गेलंय, आमचं कल्चर गेलंय. अनेक कुरीतिया या 1000 वर्षांच्या याच्यात आमच्या संस्कृतीत प्रवेश केलाय आणि आमची जी ओळख होती ती ओळख आम्ही विसरून बसलोय. जी संस्कृती ज्याच्यासाठी देशभर जगभर जाणलं जायचं, अशी भारतीय संस्कृती आम्ही गमावून बसलोय. ज्या देशांमध्ये व्यापारासाठी आपण गेलो तिथं आपण संस्कृती देऊन आलो, पण त्यांच्यावर कधी आक्रमण केलं नाही, तिथं आपली आदिसत्ता गाजवली नाही. असा असणारा देश स्वतःच्या परकीय याच्यामध्ये हे सगळं गमावून बसलेलं आहे. आणि एकेकाळी गौरवशाली इतिहास असणारा, वैभवशाली इतिहास असणारा या देशांनी काय काय गमावलं हे काँग्रेसचे नंतरचे अध्यक्ष कमलापती त्रिपाठी सांगतायत. हे मुद्दाऊन नावं या याच्यातले घेतली का, तर देशाचा विचार फक्त पॉलिटिकल टॅग लावून करू नये म्हणून या नेत्यांची आपल्यासमोर रिमार्क्स मानतो. टुडे आफ्टर रिमेनिंग इन बॉन्डेज आफ्टर 1000 years, दिस फ्री कंट्री विल रिगेन इट्स नेम. जे हजारो वर्षांपासून गमावलं होतं ते फक्त एक नाव देऊन आपण पुन्हा मिळवतोय, इतकं महत्व या शब्दाला आहे. अँड वी डू होप दॅट आफ्टर रिगेनिंग इट्स लॉस्ट नेम, हे नाव आल्यानंतर काय होईल. शेक्सपियर जरी म्हटलं असं नावात काय असतं, तरी खाली त्यांनी त्याचंच नाव लिहिलं. हे नाव आल्यानंतर काय होईल. वी विल रिगेन इट्स इनर कॉन्शियसनेस. जी आत्मविस्मृती या देशाला या समाजाला झालेली आहे, ती आत्मविस्मृती झटकून हा देश प्रगतीकडे चालण्याची शक्ती या नावामुळे येईल. हे नाव, ही ताकद या भारतामध्ये, या शब्दामध्ये आहे. आणि म्हणून एका शब्दावर किती महत्व आहे हे आपल्याला कमलापती त्रिपाठी यांच्या बोलण्यावर होतं. हा शब्द फक्त उच्चारल्यानंतर सुद्धा आपली संस्कृती, आपले इतिहास आपल्या लक्षात येईल, आपले इतिहासाची जाण आपल्याला होईल, असा महत्वाचा हा शब्द आहे. ॲडिंग द नेम भारत इज फुल ऑफ सेक्रेड रिमेंबरन्स. वी विल बी रिमाइंडेड ऑफ लॉर्ड कृष्ण, लॉर्ड बुद्धा, शंकराचार्य अँड माइटी आउन्स ऑफ भगवान राम. कदाचित असं स्टेटमेंट आत्ता केलं असतं तर काँग्रेसमधनं काढलंही असतं, पण त्या काळात करायची हिंमत त्यांच्यामध्ये होती, कारण देश तेवढा संवेदनशील आणि ॲक्सेप्टन्सवाला होता. अमेंडमेंट फॉर भारत और इन द इंग्लिश लँग्वेज इंडिया शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स. ही अमेंडमेंट मूव्ह केलेली आहे संविधान सभेमध्ये, कॉन्स्टिट्युशनल डिबेट्समध्ये, की याचं भारत नाव आहे पण इंग्लिश ट्रान्सलेशन याचं इंडिया होईल. आणि जिथं जिथं इंग्लिश डॉक्युमेंट असेल तिथे इंडिया येईल, जिथे जिथे हिंदी याच्यात असेल तिथे भारत आपण वापरू. हे भारतचं इंग्लिश ट्रान्सलेशन इंडिया आहे, अशी अमेंडमेंट या अर्थाची मूव्ह केली होती. पण ही अमेंडमेंट रिजेक्ट झाली. 38 वोट्स बाजूनी पडले, 51 वोट्स विरोधात पडले, की हे निवळ ट्रान्सलेशन नाही आहे. भारतचं ट्रान्सलेशन इंडिया केलं आणि हे निवळ इंग्लिश ट्रान्सलेशन आहे. एवढा सोपा हा शब्द नाही आहे. ते इंग्लिशमध्ये आम्ही इंडिया म्हणू आणि ज्यावेळेस आमच्या मातृभाषेत येईल त्यावेळेस भारत. तर हे अमेंडमेंट रिजेक्ट झाली. अजून एक अमेंडमेंट त्यावेळेस मूव्ह झाली होती की या देशाचं नाव काय असलं पाहिजे. त्यावेळेसची एक अमेंडमेंट होती की या देशाचं नाव युनियन ऑफ इंडिया सोशलिस्ट रिपब्लिक असं देऊ. ही अमेंडमेंट सुद्धा रिजेक्ट झालेली आहे. नंतर प्रिएम्बलमध्ये सोशलिस्ट शब्द इन्क्लूड करताना या अमेंडमेंटचा कदाचित विचार झाला नसेल, या भावनेचा विचार झाला नसेल. कदाचित संविधान निर्मात्यांच्या विचारांचा सन्मान त्यावेळेस केला गेलेला नसेल, की ही अमेंडमेंट आपण ऑलरेडी एकदा रिजेक्ट केलेली आहे, की या देशाच्या नावात सोशलिस्ट हा शब्द नसला पाहिजे. आणि त्याच्याच संदर्भात हे मॉडेल आपल्या लक्षात येईल. UISR हे नाव कुठून येतं. USSR त्या काळी होता, युनायटेड सोव्हिएट सोशलिस्ट रिपब्लिक. आणि परत काहीतरी कॉपी करावं, त्या देशाचं नाव तसं आहे म्हणून फक्त बदलू, सोव्हिएट बदलू, इंडिया टाकू आणि UISR किंवा USSI USSB करू. हेही अमेंडमेंट रिजेक्ट झालेलं आहे. अजून एक काँग्रेसचे नेते होते सेठ गोविंद दास. याच भारत या नावावर ज्यावेळेस चर्चा होत होती त्यावेळेसचं वाक्य, भारत माता की जय वॉज अ स्लोगन कॉइन्ड अंडर द लिडरशिप ऑफ महात्मा गांधी. भारत माता की जय ही कुठल्याही अन्य संघटनेने दिलेली घोषणा नाही, ही महात्मा गांधीजींनी दिलेली घोषणा आहे. हे सेठ गोविंदास ज्यांनी त्यांच्यासोबत काम केलंय हे म्हणतायत. आय एम व्हेरी मच प्लीज टू नोट दॅट वॉट एव्हर मॅनर इट मे बी, द नेम भारत इज गिवन टू आवर कंट्री. I heartily congratulate Constituent Assembly.
आणि शेवटी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अमेंडमेंट मूव्ह केली होती, इंडिया दॅट इज भारत, की तुमच्या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार जे एक मतितार्थ होतोय आणि कॉन्स्टिट्युशनली लिगली शब्दात हे करायचं असेल की तुम्ही सगळे सांगतायत या देशाचं या राष्ट्राचं नाव काय होतं, याची ओळख काय आहे, भारत या शब्दावरनं होईल, तर होत तसंच आहे इंडिया, ज्याला आपण भारत ओळखतो. म्हणजे आपल्या घरी सगळ्यांचं टोपण नाव असतं, तर बाहेर पाहुण्यांमध्ये गेल्यानंतर ते नाव, नवीन नाव, आपलं जे मूळ नाव आहे ते उच्चारल्यानंतर होतं हे कोण आहे, अहो तोच आहे. त्याला घरी म्हणतात ना, छकू म्हणतात, काय सोनू म्हणतात, तोच आहे, त्याची ओळख ती आहे. तसं इंडिया दॅट इज भारत, तुम्ही जे इतिहासामधलं जे वर्णन करतायत तेच आहे इंडिया दॅट इज भारत. हा देश, हा भारत आहे. आणि म्हणून G20 याच्यामध्ये ज्यावेळेस आपल्या राष्ट्रपतींचं प्रेसिडेंट ऑफ भारत असं हे झालं, त्यावेळेस गर्वाने खरं तर आपल्या सगळ्यांना अभिमान वाटला पाहिजे होता की खऱ्या अर्थाने संविधान निर्मात्यांचं स्वप्न, विचार आपण खऱ्या अर्थाने प्रत्यक्षात अंमलात आणण्याचं सुरुवात केली आहे. पण त्याच्यावर सुद्धा एक वेगळे प्रिझममधनं राजकारण करण्याची सवय आपल्या देशामध्ये लागलेली. आणि त्यामुळे हे मुद्दामून हे मूळ ग्रंथ का चाळा, तर प्रत्येक गोष्ट ही राजकीय प्रिझममधनं नसती, हे आपल्याला हे सगळे नेते आपल्याला सांगतात. देशाचा अभिमान हा राजकीय मुद्दा नसतो, हा एका पक्षाचा नसतो, हे सगळे नेते आपल्याला सांगतायत. आपल्या इतिहासाचा गौरव असणं हा कुठल्या एका पक्षाचा मुद्दा असतो असं नाही, ते आपलं सिव्हिलायझेशनल कमिटमेंट आहे. त्यावेळेसचे कम्युनिस्ट पार्टीचे संस्थापनामध्ये ज्यांचा महत्त्वाचा भाग होता असे मौलाना हसरत मोहानी, त्यांचा या अमेंडमेंटला याचा विरोध होता. त्यांनी त्या अमेंडमेंटच्या विरोधात सुद्धा मत केलं. सर, आय अपोज द होल कॉन्स्टिट्यूशन. मे बी डॉक्टर आंबेडकर प्रोड्यूस दिस ड्राफ्ट बिकॉज ॲज अ लॉ मिनिस्टर ही वॉज सपोज टू डू. की जे संविधानामध्ये मांडलंय त्या संविधानालाच मी विरोध करतो, हे वाक्य आहे मौलाना हसरत मोहानी यांचं. मौलाना हसरत मोहानी हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे संस्थापनेमध्ये होती आणि त्या सक्रिय याच्यात सहभाग सुद्धा होता. आणि म्हणून संविधानाला विरोध कोणाचा आहे, संविधानाच्या व्हॅल्यूजला विरोध कोणाचा आहे, याचं सुद्धा आपल्याला त्या कॉन्स्टिट्युशनल डिबेट्सपासून आपल्याला त्याची मुळं पाहायला मिळतात. ती मुळं आत्तापासून नाही आहेत. आणि अजून एक जो खूप चर्चेला शब्द असतो आपल्या याच्यामध्ये, तो म्हणजे आपण सेक्युलर आहोत की नाही. आणि बराच वेळ सेक्युलर दाखवण्याचा बाह्य प्रयत्न सुद्धा आपल्याकडनं केला जातो, की सेक्युलर दाखवा म्हणून अमुक गोष्टी करा, जरा जास्त सेक्युलर वाटेल. कॉलेजच्या कार्यक्रमामध्ये दिवे लावू नका, दिवे पंत हे केले तर सेक्युलर नाही वाटत, सरस्वती पूजा केली तर सेक्युलर नाही वाटणार. अशी चर्चा बरेच कॉलेजेस, विद्यापीठांमध्ये होत असते. तर सेक्युलरिझम बद्दलची त्याही याच्यामध्ये चर्चा झाली होती की सेक्युलर हा शब्द असला पाहिजे का. आर्टिकल 25 मध्ये आपण राईट टू प्रोफेस, प्रॅक्टिस आणि त्याच्याही पुढे जाऊन प्रोपोगेट, नुसतं प्रॅक्टिस करू नका, नुसतं प्रोफेस भाषणातनं सांगू नका, तर तुम्हाला प्रोपोगेट करण्याचा सुद्धा या भारतामध्ये अधिकार आहे. असा अधिकार देणारा देश जर कुठला असेल तर तो भारत आहे. ते आपण संविधानात आधीपासून आर्टिकल 25 यांनी केलं आहे. तरी आपल्या याच्यावर प्रश्न होते की आपण सेक्युलर आहोत की नाही. त्याबद्दल एस राधाकृष्णन म्हणतात, वी आर इनहेरिटर्स ऑफ ग्रेट सिव्हिलायझेशन अँड कल्चर विच टीचर्स नॉट ओनली टॉलरन्स बट ॲक्सेप्टन्स. acceptance of all religions. This embodies inclusivity and spiritual tolerance, foundational to the Constitution. या शब्दावर आपणही अधिक अभ्यास करावा, कारण आपण पॉलिटिकल सायन्स लॉचे विद्यार्थी आहोत. की सेक्युलर हा शब्दाची उत्पत्ती कधीपासून आहे, नेमकी वेस्टफेलिया ट्रीटी आहे तरी काय. म्हणजे तिकडे परदेशामध्ये रोमन कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स याचं युद्ध झालं आणि राजांनी कुठल्या बाजूनी, कुठल्या विचाराचे यांनी राज्यसत्ता गाजवावी याची जी ट्रीटी झाली ती ट्रीटी म्हणजे वेस्टफेलिया ट्रीटी आहे. ही दोन ख्रिश्चन कम्युनिटीमध्ये झालेल्या वादाची आहे, रोमन कॅथलिक्स आणि प्रोटेस्टंट्स. आणि त्या वेस्टफेली ट्रीटीमध्ये म्हटलंय की राज्य करत असताना राज्याचं कुठल्याही बाजूनी झुकतं माप नसलं पाहिजे, त्याचा धर्म नसला पाहिजे. ही शुड बी सेक्युलर. अशा पद्धतीने सेक्युलर हे आलंय. आणि त्याच शब्दाचं कॉपी करून आपण सगळ्या तीच प्रिन्सिपल्स इथे लागू केली. ज्या संस्कृतीमध्ये आपण म्हणतो की एकम सत विप्रा बहुधा वदंती, की विचार मांडण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, सत्य एक आहेत, ते सत्य शोधण्याचे आपले आपले मार्ग, सगळे मार्ग खरे.
आणि सगळ्या मार्गांचा स्वीकार या भारतभूमीमध्ये केलेला आहे. आणि एक मार्ग आला म्हणून दुसऱ्या मार्गाला खोडलंय असा विचार देणारी भारतभूमी कधी नव्हती. आणि मग इथून जितके संत झालेत, महाऋषी झालेत, संप्रदाय आलेत, या भारतभूमीमध्ये जेवढे विचार आध्यात्मिक दृष्टीने विकसित झालेले आहेत, त्या कुठल्याही आध्यात्मिक विचारांमध्ये बिलिव्हर नॉन बिलिव्हरची संकल्पना नाहीत. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी जे विचार मांडले त्याच्यावर जर तुमचा विश्वास असेल, श्रद्धा असेल तर तुम्ही बिलिव्हर, आणि त्याच्यावर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही नॉन बिलिव्हर. चार्वाक सुद्धा आपल्या हिंदू तत्वज्ञानामध्ये आहे की जो वेगळा विचार मांडतो त्याचं सुद्धा ऍक्सेप्टन्स करणारं तत्वज्ञान हे हिंदू तत्वज्ञान आहे. आणि म्हणून ज्या भूमीमध्ये ऍक्सेप्टन्स होता, नुसतं ऍक्सेप्टन्स नाही तर हीच स्वीकार्यता की विचार वेगवेगळ्या शब्दातनं प्रकट होऊ शकतात, त्याच्यामध्ये अशा प्रकारचे कॉन्सेप्ट्स आपण घेऊन आलो. म्हणजे इथे कुठल्या धर्मग्रंथाबद्दल चुकीचं बोललो म्हणून एक्झिक्युशन भारतामध्ये झालेलं नाहीये युरोप सारखं. गॅलिलिओचं जे एक्झिक्युशन युरोपमध्ये झालं कदाचित भारतात असतं तर झालं नसतं. त्यामुळे जी भूमी, ज्या भूमीनी ऍक्सेप्टन्स शिकवलेले आहेत, त्या ऍक्सेप्टन्सच्या भूमीमध्ये हे शब्द आपण शिकवत होतो लोकांना. स्वामी विवेकानंद शिकागोमध्ये गेले. आपल्या सगळ्यांना 11 सप्टेंबरचं त्यांचं भाषण माहिती आहे. माय ब्रदर्स अँड सिस्टर्स असं म्हटल्यानंतर संपूर्ण हॉल टाळ्या वाजवत होता, उभं राहून त्यांचं अभिनंदन करत होता. असं काय त्या 2 शब्दांमध्ये होतं? आज मी काय इथं पंतप्रधान जरी आपल्याला म्हटले माय ब्रदर्स अँड सिस्टर्स तरी कोण जागचं हलणार नाही. मग असं काय ताकद होती त्या शब्दांमध्ये की माय ब्रदर्स अँड सिस्टर्स म्हटल्यानंतर त्या सभेमधले सगळेजण उठले आणि टाळ्या वाजवल्या? त्याची पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर आपल्याला त्या शब्दांमधलं महत्व लक्षात येईल की त्याच्या आधी झालेले जे भाषणं होते, वर्ल्ड ऑफ रिलिजन्सची ती कॉन्फरन्स होती ज्याच्यामध्ये सगळे रिलिजन मांडत होते की आमचाच धर्म कसा बरोबर आहे, सत्याचं मार्ग आम्हीच कसं खरं सांगतोय, आम्ही जे प्रोफेस करतोय तेच कसं खरं आहे, बाकीचे सगळे खोटे आहेत, अशी चढाओढ त्याच्या आधीपर्यंत चालवत होती. तिथे स्वामी विवेकानंद उभे राहतात आणि म्हणतात की माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, मी तुम्हाला सगळ्यांना स्वीकारतोय बिकॉज इंडिया इज अ लँड ऑफ ऍक्सेप्टन्स. हा शब्द त्यांच्या भाषणातला आहे, हा ऍक्सेप्टन्स शब्द. आणि म्हणून जिथे स्वीकार्यता, तुमचे कितीही विचार कुठले असो तरी सत्य एक आहे, तुम्ही आपल्या आपल्या विचारांनी ते सत्याचा शोध घ्या. ही भूमी, हा मार्ग सांगणारी भारतभूमी आहे. आणि त्या याच्यामध्ये आपण म्हणून आपण नुसतं प्रोफेस प्रॅक्टिस नाही तर आपण म्हटलं की तुम्ही कुठलाही असेल तर प्रोपोगेट सुद्धा करू शकतात. पण खऱ्या अर्थाने आपण सेक्युलर हा शब्द स्टायलिश, फॅशनेबल याच्यात वापरतो का तर तो कूल वाटतो आत्ताच्या याच्यात. पण आपल्याच देशामध्ये काही ऍक्ट्स आहेत ज्याचा विचार आपल्याला करावा लागेल. खऱ्या अर्थाने सेक्युलरिझम आहे का हे आपल्या प्रत्येकाने याच्यामध्ये शोधा. आपल्याच देशामध्ये मुस्लिम पर्सनल लॉ आहे जो शरियाचं ऍप्लिकेशन आहे. शरिया जो कुराणमधलं पर्सनल लॉ आहे त्या शरियाचं ऍप्लिकेशन हा मुस्लिम समुदायासाठी हा भारताने स्वीकारलेला आहे, विच इज अ रिलिजियस लॉ. आणि आपण म्हणतोय की आपण आपला देश सेक्युलर आहे पण एका समुदायापुरते त्यांना त्यांचे पर्सनल लॉ फॉलो करण्याची परवानगी आहे. वक्फ सारखे बोर्ड, वक्फ सारखे ऍक्ट्स इथे आहेत. आणि म्हणून युनिफॉर्म सिव्हिल कोड याच्यावर जे बाबासाहेब आंबेडकरांचे विचार होते ते युनिफॉर्म सिव्हिल कोड की हे ऍक्ट्स याच्यावर विचार आपण प्रत्येकाने करावा. त्याच्या डिटेल्समध्ये जात नाही. एक सुप्रीम कोर्टचं सुंदर जजमेंट आहे की ज्याच्यामध्ये केरळमधलं एक प्रसंग आहे. शाळेमध्ये 3 मुलं होते, राष्ट्रगीत सुरू होतं, जनगणमन सुरू होतं, त्याच्यासाठी ते उभे राहिले पण राष्ट्रगीत बोलले नाही. आणि राष्ट्रगीत बोलले नाही म्हणून त्यांना शाळेतनं काढण्यात आलं की तुम्ही राष्ट्रगीताचा अपमान केलाय, सन्मानासाठी तुम्ही ते बोलले नाही म्हणून तुम्हाला शाळेतनं रस्टिकेट करतो. ती केस हायकोर्टात गेली, हायकोर्टातनं ती सुप्रीम कोर्टात गेली. आणि एका ख्रिश्चन मेथोडॉलॉजी ज्याला जेहुआ म्हणतात त्या जेहुआ सेक्टचे ते फॉलोअर्स होते, ज्या जेहुआ सेक्टमध्ये असं म्हणतात की ते पुस्तक सोडून अन्य कुठलाही उच्चार करणं, कुठल्याही याला श्रद्धेय मानणं हे त्या ह्याच्यात मान्य नाही. इतकी टोकाची प्रॅक्टिसेस त्या जेहुआ सेक्टमध्ये आहे. एवढी टोकाची हे असताना सुद्धा सुप्रीम कोर्टचे जे उद्गार आहे या केसबद्दल किंवा ट्रेडिशन टीचेस टॉलरन्स उभे राहिले नाही
बोलले नाही ना, ठीक आहे, उभे तर राहिले. और फिलॉसॉफी प्रीचेस टॉलरन्स, त्यांची एक श्रद्धा आहे म्हणून त्याचाही आपण सन्मान करू. और कॉन्स्टिट्यूशन प्रॅक्टिसेस टॉलरन्स. आपली ट्रेडिशन ही राहिलेली आहे, आपली फिलॉसॉफी ही राहिलेली आहे, आणि त्याच आधारे म्हणून आपलं संविधानही असं आहे की जिथे आपण या सगळ्यांचा स्वीकार करू शकतो, या सगळ्या सामावून घेऊ शकतो. आणि म्हणून रिलिजियस पर्सिक्युशन्स जे आता बांगलादेशमध्ये सुरू आहे, तसे रिलिजियस पर्सिक्युशन्स कधी भारतामध्ये झाले नाही. रोहिंग्यांना कधी देश सोडून यायची वेळ, तसं इथल्या कुठल्या यांना देश सोडून जाण्याची आणि काय पद्धतीने एकदम मायग्रेशन करण्याची वेळ कधी भारतामध्ये आलेली नाहीये. कारण का इथली भूमी ही सगळ्यांचा स्वीकार करणारी भूमी आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टच्या ज्या मोटोमधलं वाक्य आहे, यतो धर्मस तथो जया. सुप्रीम कोर्टला माहीत नाही आपला देश सेक्युलर आहे, धर्म हा शब्द घेतला तर इथं काही होईल. अनेक संस्था अशा आहेत की ज्या 1947 पासून आहेत की ज्यांचं ब्रीद वाक्य याचा आधार जर बघितला तर कुठले तरी वेद, उपनिषद किंवा कुठल्या ना कुठल्या आपल्या भारतीय ग्रंथामध्ये आहे. आणि सुप्रीम कोर्टच्या वाक्यामध्ये जे आहे की जिथे धर्म आहे तिथे जय आहे, हे खऱ्या अर्थाने जस्टिसची संकल्पना जी भारतामध्ये होती ती जस्टिसची संकल्पना स्पष्ट करते. आणि म्हणून कदाचित मागच्या महिन्यामध्ये जी न्यायदेवता होती त्या न्यायदेवताच्या डोळीवरची पट्टी हटवण्याचं काम भारतामध्ये झालं. कुठली तरी एक ग्रीक स्टॅच्यू जे आपल्याला वाटतं की जस्टिसची प्रतीक असू शकते अशी पट्टी लावलेली न्यायदेवता, ज्याच्यामध्ये तराजू आहे आणि ती रिफ्लेक्ट करते की आम्ही इथे लीगल सिस्टीम याच्यावर आहोत, आम्ही फक्त जज करतो, आम्ही बघत नाही, आम्ही डोळे बांधलेले आहोत, आमचं काम आहे फक्त तराजूमध्ये बघणं कोणाची बाजू कुठल्या बाजूनी झुकते. तर भारतीय पद्धती कधीच याची नव्हती. भारतीय व्यवस्था ही न्याय आधारित होती. या सगळ्या याच्यात न्याय झालाय की नाही याचा विश्वास त्या जजला व्हायला पाहिजे. आणि कदाचित त्या पट्टी हटवल्यानंतर आता कदाचित अधिक प्रभावीपणे ती येईल. आणि म्हणून जस्टिसची संकल्पना ही भारतातली काय आहे याच्यावर सुद्धा अधिक अभ्यास आपल्या सगळ्यांनी केला पाहिजे, जी न्याय आधारित आहे, जी लॉ आधारित फक्त नाही तर लॉच्या पुढे जाते आणि म्हणते की न्याय झाला पाहिजे. आणि तो न्याय कसा झाला पाहिजे, यत धर्मस तथो जय आहे, जिथे धर्म आहे तिथे जय आहे. आणि म्हणून या सगळ्या याच्यातली जी आपली वेगवेगळी वेदांमधली उपनिषदांमधली वाक्य आहे ही आपल्याला संविधानातल्या कॉन्सेप्ट्समध्ये रिफ्लेक्ट होताना दिसते. इक्वॅलिटीबद्दलची अनेक प्रश्न आजही आपल्या समोर आहेत. फिलॉसॉफीमध्ये आपण जरी एक असलो तरी प्रॅक्टिसेसमध्ये काही आपल्या अंतर आलेले आहेत. पण पुन्हा त्या प्युअर फॉर्मकडे जाताना मार्ग कुठला बघायचा, आदर्श कुठली ठेवायची, याचं एक उत्तम उदाहरण सरदार वल्लभभाई पटेल यांच्या भाषणातलं आहे. जो परत वेदातलाच मंत्र आहे, ओम संगच्छध्वम संवदध्वम संवो मनासी जानताम, की एक होणं म्हणजे काय, जे नंतर श्रद्धेय बाबासाहेब आंबेडकरांनी पुढे त्यांच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एक होणं म्हणजे मनाने एक व्हावं लागणार आहे. नुसतं वर भाषणांमध्ये समता, नुसतं समानता याचे भाषण करून मनामध्ये जर भेद असतील, मनामध्ये द्वेष असेल, तर कधीही त्या एकतेच्याकडे आपण त्या मार्गाकडे जाऊ शकणार नाही. त्यामुळे समानतेचं, समतेचं जर मार्ग आपल्याला करायचा असेल, ही भूमी इथली करायची असेल, तर त्याच्यासाठी मनावर काम करावं लागणार आहे, जे ऋग्वेदामध्ये म्हटले समानो मंत्र समिती समानी. सगळ्यांचे मन एक होणं, भेदमुक्त होणं, द्वेषमुक्त होणं, ती खऱ्या अर्थाने इक्वॅलिटी आहे. याच्याबद्दल सोशल पॉलिटिकल इक्वॅलिटी याचे बद्दल अधिक रिफ्लेक्शन्स पहिल्या भाषणामध्ये झालेत. पण जी परत संकल्पना होती की बाहेरच्या देशांमध्ये इक्वॅलिटी होती आणि ती कॉन्सेप्ट आपण किंवा त्यांचे आदर्श आपण घेतलेत, तर फक्त समानतेच्या संदर्भातले जे काही प्रगत राष्ट्र आपण समजतो त्या प्रगत राष्ट्रांची स्थिती काय होती, तर ज्या अमेरिके देशाबद्दलचे आपण येतो त्या अमेरिकेबद्दल सिव्हिल समानता, सिव्हिल राईट्स ॲक्ट हा 1964 साली आला आहे, ज्यानंतर ज्यावेळेस मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी आंदोलन केलंय. म्हणजे एका हॉटेलमध्ये गौरवर्णीय आणि ब्लॅक्स हे एकत्र जाऊ शकत नव्हते असा कायदा 1964 पर्यंत आहे, भारताच्या 27 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर सुद्धा. आणि खऱ्या अर्थाने समानता ही कायद्याद्वारे
कायद्याद्वारे ते 1947लाच आपल्याकडे आली, पण कायद्याद्वारे जी काय अमेरिकेत आली ती 1964 साली आली बाय वे ऑफ सिव्हिल राईट्स ॲक्ट. आणि ज्याच्यावर कुठल्याही रेस, कलर, रिलिजन, खास करून जी विषमता अमेरिकेत आहे ती व्हाईट्स आणि ब्लॅक्स याच्यावर आधारित जास्त आहे, किंवा मायग्रंट्स आणि तिथले मूळ निवासी याच्यावर. वोटिंग राईट्स ॲक्ट USA मध्ये, ज्याच्यामध्ये समान वोटिंग राईट्स दिले गेले ब्लॅक्सला सुद्धा, तो कायदा 1965 साली आला. म्हणजे जे काही सो कॉल्ड प्रगत राष्ट्र आपण म्हणतो, त्या प्रगत राष्ट्रांची सोशल फॅब्रिक काय होतं, सोशल स्थिती काय होती, ही सुद्धा आपल्याला बघायला मिळते. ज्या 1947 मध्येच आपण ज्यावेळेस राष्ट्राची पायाभूत भरणी करतोय त्या याच्यामध्ये आपली क्लॅरिटी आहे, थॉट्स ऑफ क्लॅरिटी आहे की राष्ट्र पुढं कसं गेलं पाहिजे. युनिव्हर्सल फ्रँचायझी वोटिंग राईटबद्दलही आपल्या सगळ्यांना पहिल्या याच्यामध्ये चर्चा झाली. अजूनही 2 देश असे आहेत की जिथे महिलांना वोटिंगचा अधिकार नाही आहे. एक सौदी अरेबिया आहे आणि एक व्हॅटिकन सिटी आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये काय आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कशाचं कॅपिटल ते आहे. सौदी अरेबिया याच्यामध्ये कुठली प्रणाली तिथे आहे हेही आपल्याला माहिती आहे. पण हे 2 देश असे आहेत की जिथे अजूनही महिलांना समान वोटिंग राईट्स नाही, वोटिंग राईट्सच नाही. ज्या 1947 पासून, म्हणजे संविधान आलं 1950 पासून, जिथे आपण युनिव्हर्सल फ्रँचायझी, सर्वांना समान मतदानाचा हक्क, मग तो पुरुष असो, स्त्री असो, ग्रामीण असो, शहरी असो, उच्चवर्णीय असो की तथाकथित वंचित समाज असो, अशा कुठल्याही याच्यातले भेद न मानता या सगळ्या याच्यामध्ये युनिव्हर्सल फ्रँचायझी ही आपण स्वीकारली. अन्य देशांमध्ये युनिव्हर्सल फ्रँचायझी यायला किती वर्ष लागले त्यांच्या स्वातंत्र्यापासून, तर युनायटेड स्टेट्स यांनी 1920 साली युनिव्हर्सल फ्रँचायझी स्वीकारली 144 वर्ष स्वातंत्र्यानंतर, आणि फ्रान्सने 1944 साली 152 वर्षानंतर. जो या सगळ्या संविधानाचा पाया आहे, ज्याच्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक भर दिलेला आहे, आणि जी अति खरी काळाची गरज आहे, ज्याच्यासाठी आपण सगळ्यांना संबोधण्याचं माझं ठरलं, ती म्हणजे ही बंधुत्वा, म्हणजे फ्रॅटर्निटी. सुरुवातीला जे कविता आपल्या विद्यार्थिनी स्नेहाईनी जी रचलेली आहे, त्यातलं सुंदर वाक्य आहे, बघ उघडूनी पान संविधानातला अर्थ घावतो का. त्यामुळे प्रिएम्बलचं जरी नुसतं आपण प्रत्येकाने एक एक शब्दाचा अभ्यास केला तर या शब्दांमागचा विचार किती मोठा आहे हे आपल्याला लक्षात येऊ शकतं. बंद त्या राष्ट्राचे आज तुटतील का, बघ उघडूनी पान संविधानातला अर्थ घावतोय का. की ज्या याच्यामध्ये फुटीरतावाद सारखे प्रश्न आजही आपल्या याच्यात आहेत, ज्याच्यात अजूनही काही राज्य, काही समाज असं उभं राहतो की ज्यांना भारतापासून वेगळं व्हायचंय, ज्याच्यापासून आम्ही भारतापासून कसं वेगळं आहोत, वेगळ्या देशाची डिमांड अनेक संघटना करतात. त्या सगळ्या याच्यामध्ये हा मुद्दा जो बाबासाहेब आंबेडकरांनी फोकस केला होता, तो फ्रॅटर्निटी आजच्याही काळामध्ये, ज्याच्यावर खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना काम करायचंय, हा महत्वाचा आहे. लिबर्टी कॅनॉट बी डायव्हर्स्ड फ्रॉम इक्वॅलिटी, इक्वॅलिटी कॅनॉट बी डायव्हर्स्ड फ्रॉम लिबर्टी, नॉर कॅन लिबर्टी अँड इक्वॅलिटी बी डायव्हर्स फ्रॉम फ्रॅटर्निटी. त्यामुळे हे तुटक तत्व नाही आहे ज्यांचा विचार आपल्याला करायचा आहे की आपला देश लिबर्टीमध्ये आणि मला जे काही करायचं तो स्वैराचार इथं मी करू शकतो. तर लिबर्टीचं एक पाय गुंतलंय इक्वॅलिटीमध्ये, इक्वॅलिटीचा एक पाय गुंतलाय लिबर्टीमध्ये, आणि लिबर्टी आणि इक्वॅलिटी या दोघांचाही पाय जो महत्वाच्या याच्यात आहे त्या सगळ्या याच्यावर टिकली पाहिजे, ती टेस्ट आहे म्हणजे फ्रॅटर्निटीची. आणि इक्वॅलिटी विदाऊट लिबर्टी, जर सगळ्यांना समान संधी पण लिबर्टी नसेल काही नवीन करण्याची, ते इंडिव्हिज्युअल इनिशिएटिव्ह खराब होत संपतील, उद्यमिताच संपेल, जर आपल्यातली प्रगतीची मार्ग आपल्याला दाखवला नाही. विदाऊट फ्रॅटर्निटी, लिबर्टी अँड इक्वॅलिटी कॅनॉट बिकम नॅचरल कोर्स ऑफ थिंग. जर बंधुत्व भाव नसेल, फ्रॅटर्निटी, ब्रदरहूड नसेल, तर या लिबर्टीलाही काही अर्थ नाही आणि या इक्वॅलिटीलाही काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून या तिघांचे जे एक कॉमन सिंथेसिस जो एक हे आहे, जे आपले वसुदैव कुटुंबम या संकल्पनेमध्ये आहे, या सगळ्या याच्यामध्ये जगाला आपण कसं बघितलेलं आहे. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर नेवासामधल्या एका छोट्याशा खेड्यामध्ये बसून सुद्धा विश्व कल्याणाची प्रार्थना करू शकतात की त्यांना माहीत नाही की आपल्या विचारावर कोण स्वीकार्यता आहे, कोणाची
मान्यता आहे, कोण आपल्यावर विश्वास ठेवतं का नाही. पण प्रार्थना करताना सगळ्यांचं कल्याण हो, सगळ्या विश्वाचं कल्याण हो, हीच प्रार्थना आपल्या संतांनी केलेली आहे. कदाचित त्या जिल्ह्याच्या पलीकडेही कधी प्रवास त्यांचा झाला नसेल, पण भावना जी आहे ती विश्वकल्याणाची भावना आपल्या इथल्या भूमीने दिलेली आहे. आणि म्हणून ब्रदरहूड, फ्रॅटर्निटी नेमकी काय आहे, तर वी मस्ट नॉट फॉरगेट इन दिस कंट्री आवर डायव्हर्सिटी इज आवर स्ट्रेंथ. आपण जी विविधता आहे ही आपली स्ट्रेंथ आहे, अँड आवर युनिटी इज अ स्ट्रेंथ. विविधता ही आपलं नुकसान आहे तर ही आपली स्ट्रेंथ आहे. आणि त्या विविधतेतली जी एकता आहे ही एकता टिकवण्यासाठी ही बंधुत्व महत्वाची. आणि म्हणून या तिन्ही याच्यावर जे सूत्र आहे की समता त्याच वेळेस येऊ शकते ज्यावेळेस बंधुत्व आहे. आणि मग या दोघांचं कॉम्बिनेशन जे मनापासून आपण करू शकतो ते म्हणजे समरसता. नुसतं कायद्याने सांगितलं आम्ही एक आहोत तर त्या कायद्याने एक होत नाही, तर मनापासून ज्यावेळेस आपण स्वीकारतो की आम्ही सगळे भारत मातेचे पुत्र आहोत, त्या याच्यातनं एक कॉमन ब्रदरहूड निर्माण होतो. तो ब्रदरहूडची संकल्पना ही भारत मातेच्या ॲक्सेप्टन्सपासून होते. ब्रदरहूडला एक कॉमन ॲन्सेस्टर्स लागतात, एक कॉमन हिस्ट्री लागते, आणि ती कॉमन ॲन्सेस्टर्स, कॉमन हिस्ट्री म्हणजे आपली भारत माता आहे. आणि तिथून ही ब्रदरहूडची संकल्पना आपल्या समोर येते, जी संविधानात सुद्धा अधोरेखित आहे. आणि म्हणून समता जी कायद्याने दिलेली आहे, ती कायद्याने दिलेली समता जर टिकवायची असेल तर मनात बंधुत्व आली पाहिजे, तर हे राष्ट्र प्रगतिशील आणि समताशील असू शकतं. वेगवेगळ्या याच्यामध्ये जे भारतीय मूल्य आहेत त्याच्यावर फार देत नाही. जे फंडामेंटल राईट्स आणि फंडामेंटल ड्युटीज आहे, तर भारतीय विचार हा फक्त राईट्स, माझं काय अधिकार आहे याच्यावर फोकस नाही, तर माझी ड्युटी काय, माझं कर्तव्य काय हेही सांगणार आहे. आणि म्हणून जे आपल्या फिलॉसॉफीमध्ये 2 वाक्य येतात, अष्ट स्वातंत्र्य आणि अष्ट दिग्बंध. जिथं स्वातंत्र्य दिलं जातं तिथं दिग्बंध सुद्धा असतं. स्वैराचार ही आपली संकल्पना नाही. आणि म्हणून संविधानामध्ये प्रत्येक अधिकाराला एक फ्रेमवर्क दिले, एक चौकट दिलेली आहे, तर त्याला एक दिग्बंध दिलेलं आहे. आणि ही संकल्पना अष्ट स्वातंत्र्य दिग्बंध आपल्याला फंडामेंटल राईट्स ड्युटीजमध्ये मिळते. डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्समध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, त्याच्यावर फार उल्लेख करत नाही. जे आपल्या सगळ्यांना ज्याच्यासाठी विचार करायची ज्या कवितेमध्ये केले ते बोलून माझं आजचं म्हणणं थांबवतो, की जे शेवटचं भाषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं ते आपण सगळ्यांनी शब्दंशः आपण वाचलं पाहिजे, समजलं पाहिजे, अभ्यासलं पाहिजे, आणि त्याच्या पुढे जाऊन आपण आपल्या आचरणात आणलं पाहिजे. तर हे राष्ट्र राष्ट्र म्हणून टिकू शकतं, तर हे संविधान संविधान म्हणून टिकू शकतं. संविधान बनवतानाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलंय की संविधानाला धोका कोणापासून आहे, की संविधानाची जी मूल्य मी सांगतोय या मूल्यांना आधार, या धोका कोणाचा होऊ शकतो, एवढं विजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. त्यांनी राष्ट्राला त्याच वेळेस चेतावणी दिली की कोणापासून हे संविधानापासून धोका होऊ शकतो. तर ते म्हणतात, कंडेमनेशन ऑफ कॉन्स्टिट्यूशन कमली लार्जली फ्रॉम 2 quarters, कम्युनिस्ट पार्टी अँड सोशलिस्ट पार्टी. कम्युनिस्ट पार्टी वॉन्ट्स अ कॉन्स्टिट्यूशन बेस्ड ऑन डिक्टेटरशिप. कारण जे काही रशियामध्ये झालं होतं, ऑथॉरिटेरियन स्टेट, प्रोलेटरियन स्टेट, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेलं होतं आणि त्यांचे विचार याचा अभ्यासही डॉक्टरांनी केलेला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक आपण जरूर वाचावं, मार्क्स और बुद्धा, ज्याच्यावर त्यांनी सखोल टीका मार्क्सवर केलेली आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पार्टीचे काय विचार आहे, मार्क्सचे काय विचार आहे, यांचं तत्वज्ञान काय, याचा चांगला अभ्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होता. आणि म्हणून ते म्हणतायत या संविधानाला धोका कोणापासून आहे, तर या कम्युनिस्ट पार्टीपासून आहे. का, तर त्यांना एक ऑथॉरिटेरियन स्टेट पाहिजे. आणि दुसरा आहे तो सोशलिस्ट लोकांना पाहिजे. का, तर त्यांना अशी एक व्यवस्था निर्माण करायची की तिथे ते कधीही आंदोलन करू शकतात आणि राज्यव्यवस्था उलटवू शकतात. आणि म्हणून या 2 याच्यापासून जे आत्ताच्याही काळामध्ये भेद निर्माण करणारे विचार आहे, हे आत्ताच्याही काळामध्ये तेवढेच चॅलेंजेस आहे. आणि म्हणून म्हटलं की या 2 याच्यावर आपल्याला व्हॉट लाईज हाईड, या संविधानापासून जे संरक्षण करायचं आहे ते कोणापासून करायचं आहे डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे. अजून एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्याच 2 एक पुस्तकांमधलं आणि एक त्याच भाषणातलं वाक्य आहे की रॅडिकल विचारातनं कसे देश तुटले जातात आणि समानतेची, ब्रदरहूडची भावना ही कुठल्या विचारांमध्ये नाहीये. हे त्यांचे थॉट्स ऑन पाकिस्तान या पुस्तकातलं वाक्य आहे, हे माझं वाक्य नाहीये. की ते सांगतायत की कुठल्या फिलॉसॉफीमध्ये डिफरन्शिंग सीड्स आहेत, कुठली अशी फिलॉसॉफी, आयडिओलॉजी आहे
की ज्याला एकत्वाची संकल्पनाच मान्य नाहीये, ज्या धर्मामध्ये, ज्या फिलॉसॉफीमध्ये काफीर आहेत आणि इमान राखणारे आहेत, आणि त्या पद्धतीने केलेली ही कृत्रिम रचना आहे. कारण काय, ते दोन याच्यात बघतात देशाला, आणि त्यांची ही जी ब्रदरहूड आहे, ही ब्रदरहूड ही युनिव्हर्सल ब्रदरहूड नाहीये, तर फक्त एका पंथ, वन बुक, वन रिलिजन, वन प्रॉफिट याला मानणारी ब्रदरहूड आहे. ज्या लाईनवर आज 2008-7 पासून इराण याच्यामध्ये जी एक ब्रदरहूड, इस्लामिक ब्रदरहूडची संघटना तयार झाली, त्याची चेतावणी, धोका आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली दिलेला आहे. आणि शेवट आपलं राष्ट्राबद्दलचं जे चिंतन डॉक्टरांनी मांडलंय, की हे राष्ट्र पारतंत्र्यामध्ये गेलं का, याच्यावर आक्रमणं झाली का, तर आपल्यामधनंच कोणतरी जयचंद होतं, आपल्यामधनंच मोहम्मद बिन कासिम याच्या विरोधात लढाई करायला आले, त्यावेळेस आपलेच कमांडर घरी बसून होते, का तर बाटलेले होते, फितूर झाले होते. तर फक्त विशिष्ट धर्म म्हणून मी टीका करेन, ते प्रत्येक याच्यामध्ये जे या राष्ट्राला मानत नाही, जे या राष्ट्र संकल्पनेमध्ये ज्यांचा विश्वास नाही, जे असे फितुरी करू शकतात, त्या सगळ्यांपासून या देशाला धोका आहे. हे धोक्याची वॉर्निंग डॉक्टर बाबासाहेबांनी दिलेली. आणि म्हणून हे शेवटचे 2 वाक्य या कवितेतले इतके सटीक आणि या विषयाला धरून आहे, की बंद त्या राष्ट्राचे आज तुटतील का, बघ उघडून पान संविधानातला अर्थ घावतो का. बऱ्याच वेळेस संविधानाचा चेहरा पुढं करून ह्याच तत्वांचा विचार समाजामध्ये पसरवला जातो. आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी एक तरुण म्हणून, की आपण याच्यापुढे डोळसपणाने बघणं, की कुठला विचार हा भेद निर्माण करणार आहे, कुठला विचार हा एकत्वाचा विचार सांगणार आहे. आणि त्यामुळे आपण देशाचे उद्या होणारे, भविष्यात घडणारे नागरिकच नाही, तर आपण चेंज मेकर्स आहोत, पॉलिसी मेकर्स आहोत. आणि मग किमान आपल्या विचारातनं, आपल्या आचरणातनं, आपल्या प्रॅक्टिसेसमधनं देशाचं नुकसान होईल अशा कुठल्याही विचारांना आपण थारा देणार नाही, त्याच्यात सहभागी होणार नाही. आणि त्याच्याही पुढे जाऊन देशाच्या एकत्वासाठी आपण सगळे काम करू, या संविधानाच्या रक्षणासाठी काम करू, या संविधानाच्या मूल्यांसाठी काम करू, अशी अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. Thank you, sir, for guiding us with your views on cultural ethos and constitutional values. I would like to call upon Sanika Shirodkar to present the vote of thanks. Ladies and gentlemen, esteemed guests, respected members of our faculty, and dear students, I stand before you with immense gratitude and a heart full of thanks to express our deepest appreciation to all of you who have contributed to the success of this event. Firstly, I would like to extend my heartfelt thanks to our guests of honor, dignitaries of the dais, dignitaries in the audience, Honorable Principal and Vice Principal, for gracing us with their insightful words and invaluable presence. A special thanks to our speakers, Honorable A.G. and Justice Kumbhakoni Sir, Advocate Vandana Chavan Ma'am, and Shri Pratik Dhatrak Sir. Your wisdom and expertise have added immeasurable value to our gathering. We are left inspired and enlightened by your wise words. A special thanks to Mandar Upasni Sir from Shikshan Prasarak Mandari for making the Lady Ramabai Hall available for us. Thanks to Ashok Vaze Sir, Honorable Shri Krishna Chitare Sir, and Honorable Advocate S.K. Jain Sir for all the support. I would like to express a special thanks to our principal, Professor Sunil Gaikwad Sir, for letting us have this wonderful opportunity to conduct this program. I would also like to express my heartfelt gratitude to our Vice Principal Avsat Ma'am for always supporting us.
I sincerely thank our head of department, Professor Sanjot Apte ma'am, and all the faculty members for always supporting and guiding us. A sincere thank you to all senior distinguished members of the faculty for being there for us. We would also like to thank Prashant Dada and Samir Dada for the technical help. A sincere thank you to all our sponsors, Ravetkar Group, Rebel Foods, alumni, and well-wishers who have generously supported us in making this event a reality. To the dedicated organizing committee and all the volunteers, your tireless efforts have been the driving force behind the seamless execution of this event. Special thanks to Saili Deshpande from Sanskrit Department and Om Bhat. Special thanks to P. Zog Law College for the teacher and students who are attending. Okay. Special thanks to P. Zog and their college for attending this program. And special thanks to Saili Deshpande from Sanskrit Department and Om Bhatlavande for their contribution in the song. Lastly, I would like to thank the audience for their enthusiasm and positive energy have created an atmosphere of collaboration and shared purpose, making this event truly memorable. We look forward to see you tomorrow with the same enthusiasm. Thank you. FY students, please submit your answer sheets to Yashwant sir. SY students, submit your answer sheets to Shweta ma'am. And TY students are requested to submit their answer sheets to Meghna ma'am. MA Part 1 students, their sheets to Ninad sir. And MA Part 2 students submit their sheets to Madhura ma'am. Thank you.